म्हणजे संघर्षातून पुढे येणारं जे व्यक्तिमत्व आहे ते काय असतं, रुचक नावाचा पंचमहापुरुष योग निर्माण करतो, ज्यामुळे जगामध्ये यांचं नाव झालेलं आहे. क्रीडा जगतामध्ये जे काम करतात त्यांचा कारक ग्रह हा मंगळ सांगितलेला आहे. तर 90 ते 97 या काळामध्ये त्यांना मंगळ ग्रहाची दशा चालू होती. विरोधक किंवा जे काही तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांना कुठेतरी नामोहरम करायची शक्ती तिथे निर्माण करत असतो. त्यामुळे यांचं नाव जे आहे ते अजून सुद्धा टिकून आहे. नमस्कार मंडळी, पत्रिका काय सांगते आमच्या सदरामध्ये मनपूर्वक आपलं स्वागत. या सदरामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या पत्रिका आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आज ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्यांना गॉड ऑफ क्रिकेट अशी सुद्धा उपाधी मिळालेली आहे, त्यांची पत्रिका आपण आज अभ्यासणार आहोत. संघर्षामधून एखादी व्यक्ती किती मोठी होऊ शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही सचिनजींची पत्रिका आहे. त्या पत्रिकेमध्ये नक्की असे कोणते राजयोग आहेत ते अतिशय थोडक्यात आपण अभ्यासूयात, जाणून घेऊयात सचिनजींची पत्रिका. सचिनजींची पत्रिका आपण आता इथे स्क्रीनवर बघतोय. त्यांचा जन्म जो झाला तर 24 एप्रिल 1973 अंदाजे दुपारी 1च्या आसपास मुंबईचा त्यांचा जन्म आहे. त्यांची जर पत्रिका आपण बघितली तर कर्क लग्नाची पत्रिका आहे आणि त्यांची जी जन्मरास आहे ती धनुरास आणि पूर्वाषाढा नक्षत्रावरचा त्यांचा जन्म आहे. कर्क लग्न त्यांचं आहे आणि 6व्या स्थानामध्ये धनु राशीमध्ये चंद्र राहू विराजमान आहेत. सप्तम स्थानामध्ये गुरु आणि मंगळ मकर राशीचे असून भाग्य स्थानामध्ये मीन राशीचा बुध आहे. दशम स्थानामध्ये मेष राशीमध्ये रवी आणि शुक्र, लाभ स्थानामध्ये वृषभ राशीचा शनी आणि 12व्या स्थानात मिथुन राशीचा केतू अशी ही ग्रहस्थिती आहे. त्यांच्या पत्रिकेचं अत्यंत सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संघर्षातून पुढे येणारं जे व्यक्तिमत्व आहे ते काय असतं, तर इथे जर आपण पत्रिका बघितली तर कर्क लग्नाला सर्वप्रथम मंगळ हा जो ग्रह असतो हा राजयोग कारक असतो, कारण तो केंद्र आणि कोणाचा अधिपती ॲट अ टाइम होत असतो. त्यामुळे मंगळ हा जो ग्रह आहे तो पत्रिकेत जितका बलवान तितकी कर्क लग्नाची व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जात असते. तर यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह जर आपण बघितला तो सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा उच्च राशीचा मंगळ आहे. हा सर्वात मोठा योगदायक असा ग्रह पत्रिकेत पडलेला आहे, जो संघर्षातून एखादं व्यक्तिमत्व घडवायला आणि स्पर्धेतून पुढे यायला मदत करत असतो. हा जो मंगळ मकर राशीचा आहे तो रुचक नावाचा पंचमहापुरुष योग निर्माण करतो, ज्यामुळे जगामध्ये यांचं नाव झालेलं आहे. करिअरचं स्थान जर तुम्ही बघितलं तर करिअर स्थानामध्ये मेष राशीचा अर्थात उच्च राशीचा सूर्य जो फेम देतो एखाद्या व्यक्तीला, आणि तिथेच असलेला शुक्र ब्रँड सुद्धा देत असतो. त्यामुळे हे जे व्यक्तिमत्व आज जगावरती प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी जे स्थान घेतलेलं आहे ते या कारणामुळे. आता गुरु जो पत्रिकेत आहे तो नीच राशीचा जरी मकर राशीचा सप्तमामध्ये असेल तरी तो नीच भंग राजयोग निर्माण करतो, कारण तो उच्च राशीच्या मंगळाबरोबर विराजमान आहे. भाग्यस्थानाचा अधिपती हा गुरु त्यांचा सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे लग्नानंतर सुद्धा भाग्योदय यांचा झालेला आहे आणि सप्तम स्थानाचा अधिपती सुद्धा लाभस्थानात आहे. सर्वप्रथम यांच्या कुंडलीचं वैशिष्ट्य म्हणजे मंगळ हा ग्रह त्यांच्या अनेक वर्ग कुंडल्यांमध्ये सुद्धा बलवान आहे. तुम्ही द्वादशांश कुंडली बघितली तर तिथे सुद्धा मंगळाची दृष्टी लग्नावरती येते. त्रिंशांश कुंडलीमध्ये सुद्धा मंगळ स्वगृहीचा आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑलच मंगळाची स्ट्रेंथ आणि मंगळ हा सत्वाचा, पराक्रमाचा, संघर्षाचा आणि विशेष करून क्रीडा जगतामध्ये जे काम करतात त्यांचा कारक ग्रह हा मंगळ सांगितलेला आहे. त्यामुळे या मंगळाच्या प्लॅनेटरी स्ट्रेंथमुळे त्यांचं एक वैशिष्ट्य वेगळं निर्माण झालेलं आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे षष्ठ स्थानामध्ये धनुराशीचा राहू विराजमान आहे. कोणताही खेळाडू जेव्हा दुसऱ्यावरती मात करत असतो, ज्याला आपण जिंकणं म्हणतो, दुसऱ्याला हरवून जिंकणं, तिथे शत्रूचं स्थान हे बलवान असायला लागतं. इथे शत्रू स्थानामध्ये जो राहू आहे तो विरोधक किंवा जे काही तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांना कुठेतरी नामोहरम करायची शक्ती तिथे निर्माण करत असतो. त्यामुळे यांचं नाव जे आहे ते अजून सुद्धा टिकून आहे. आणि जेव्हा ते खेळत होते त्यावेळेला आपण बघितलं असेल की समोरचा जो बॉलर असायचा तो कुठेतरी त्याला एक मनामध्ये एक टेन्शन असायचं की आता आपण बॉलिंग जी करतोय ती सचिनजींना बॉलिंग करतोय. तर त्यामुळे इथला जो राहू आहे षष्ठ स्थानातला शत्रूला नामोहरम करण्याची शक्ती देत असतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचं यांच्या कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह जो आहे
तो चंद्र आणि अमात्यकारक ग्रह जो आहे तो पत्रिकेत मंगळ पडलेला आहे. आणि अमात्यकारक ग्रह हा ओव्हरऑलच तुमची जी कार्यशक्ती आहे, करिअर आहे, कोणत्या कार्यात तुम्ही पुढे जाणार आहात आयुष्यात त्याचं इंडिकेट करत असतो. तर अमात्यकारक ग्रहाची मंगळाची दृष्टी जी आहे ती लग्नावरती पडते, त्यामुळे हा एक मोठा राजयोग पत्रिकेत निर्माण झाला आहे. त्यांचं जर आपण कारकीर्द बघितली तर 90 ते 97 या काळामध्ये त्यांना मंगळ ग्रहाची दशा चालू होती, जो मी मगाशी सांगितलं पत्रिकेत अत्यंत राजयोगकारक ग्रह पडलेला आहे. त्यामुळे 90 ते 97 या काळातली मंगळाची दशा आणि 97 पासून पुढे 2015 पर्यंत असलेली राहूची दशा. राहू हा 6ष्ठ स्थानामध्ये ओव्हरऑलच बलवान होत असतो. मगाशीच मी सांगितलेलं आहे वर्गकुंडल्यांमध्ये सुद्धा त्याला विशिष्ट स्ट्रेंथ मिळालेली आहे. त्यामुळे राहूच्या दशेमध्ये सुद्धा त्यांचं करिअर जे ओव्हरऑल घडलेलं आहे ते मंगळ आणि राहूच्या दशेमध्ये प्रामुख्याने घडलं आहे. आणि राहू दशा जशी संपत आली तसतशी यांनी करिअरमधनं रिटायरमेंट घेतलेली आपल्याला बघायला मिळेल. आता त्यांना करंटली गुरुची दशा चालू. तर अशा पद्धतीने कुंडलीमध्ये जे ग्रह बलवान असतात त्या ग्रहांच्या दशासुद्धा तुम्हाला आयुष्यात यायला लागतात. अन्यथा नुसतेच ग्रह पत्रिकेत बलवान पडलेत पण त्यांची जर दशा आली नाही तर पत्रिका म्हणजे ग्रीप घेत नाही किंवा तो माणूस यशाच्या शिखरावरती जात नाही. तर यामुळे कुंडलीत कर्मस्थानात असलेला मेषेचा उच्च राशीचा सूर्य, केंद्र स्थानात असलेला उच्च राशीचा मंगळ हे अत्यंत असामान्य असे योग या पत्रिकेमध्ये आहेत. जैमिनी ज्योतिषाप्रमाणे सुद्धा मी सांगितलं की कारकांश कुंडलीकडून सुद्धा विशिष्ट राजयोग पत्रिकेत निर्माण होतात. तर डिटेल ॲनालिसिस करायला आपल्याला तितकासा वेळ नाही आहे, पण थोडक्यात आपण यांची जी पत्रिका बघितली ती ओव्हरऑल पत्रिकेमध्ये राजयोग कसे आहेत आणि त्या ग्रहांच्या दशा त्यांना आयुष्यातल्या बरोबर कर्तृत्व काळामध्ये कशा आल्या जेणेकरून ते पराक्रम गाजवू शकले ते बघितलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या व्यक्तींच्या कुंडल्या घेऊन आपण या सदरात येतोय. पत्रिका काय सांगते जरूर बघा.